महामंत्री आणखीन काही महाराज आपण पाठवलेला कृष्णाने वध केला काय करणार या कार्याला मारण्यासाठी कित्येक बलाढ्य दैत्य आणि कित्येक असुर पाठविले परंतु सर्व अपयशी ठरले काय करावे आणि काय नाही हेच काही सुचत नाही आम्हाला पण महाराज तो तर आपला भाचा आहे ना हाचा कुणाचा वैरी आहे तो माझा वैरी आठवतोय तुम्हाला तो लग्न सोहळा माझी प्राणाहून प्रिय बहीण देवकी हिचं लग्न त्या वसुदेवाशी मोठ्या थाटामाटात लावून दिलं घोड्यावरून वरात मिरवली तिला सासरी सोडण्यासाठी 7 घोड्यांचा रथ बांधला होता सारथ्यावरती माझा भरोसा नव्हता म्हणून मी स्वतः रथावरती सारथ्य करत होतो कारण माझी प्राणाहून प्रिय बहीण देवकी ही सासरी निघाली होती वाजत गाजत निघाली होती मथुरा नगरची प्रजा आनंदाच्या जल्लोषात होऊन गेली होती घोडे तर वाऱ्याच्या वेगाने पळत सुटले होती महामंत्री वरात मध्यभागी येताच आकाशवाणी झाली त्यांचा सावध रहा देवकीच्या उदरात बाळ जन्मास येईल हे शब्द कानी पडताच तळपायची जाळ मस्तकाला जाऊन मिळणे आणि वसुदेव देवकीयांना बंदिशात सावळे शिळारातून ठार मारून टाकली 7 बलराम द्वारकेस आणि अखेर उजाडली ती काळीराम अष्टमीची मध्य प्रहरास बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून मी तुरुंगापाशी गेलो पाहत होतोय काय देवकीने एका गोंडस कन्येला जन्म दिलेला परंतु माझ्या ध्यानीमध्ये फक्त एकच होता देवकीचा काळ मी त्या कन्येला हाताशी धरला गरगरा फिरवलं आणि शिळावर पडणार इतक्यात ती कन्या हातातून निसटली गगनात उडाली त्या कन्येनं विराट असं रूप धारण केलं आणि म्हणाली दुष्ट कंसा तुझा काळ आनंदाने गोकुळात वाढतोय हे शब्द कानी पडताच तात्काळ मी माझी बहीण पुन्हा या गोकुळात पाठवला नाट केला असे कित्येक दैत्य आणि कित्येक असुर पाठविले परंतु महामंत्री अपयशी ठरले काय करावे आणि काय नाही हेच काही सुचत नाही आम्हाला महाराज मी आपल्याला युक्ती सुचवता महामंत्री अशी कोणती युक्ती आहे महाराज आपण आपल्या राज्यामध्ये धनुर्गाय यज्ञाचे आयोजन करायचे व प्रभुपती म्हणून श्रीकृष्ण याला या ठिकाणी हजर करायचे युक्ती तर चांगलीच आहे परंतु गोकुळात आमंत्रण घेऊन जाणार कोण श्रीकृष्णाला या ठिकाणी घेऊन येणार कोण महाराज आपल्या राज्यात गुरुजी यांच्या गोकुळामध्ये जुने संबंध आहे कृष्णाला या ठिकाणी हजर करतील महामंत्री
सरदार अक्रूर याला दरबारात हजर करा. कशी आहे? महाराज असे आम्हाला एकाएकी बोलवण्याचे कारण? सरदार अक्रूर आपणास बोलावण्याचे कारण म्हणजे एवढेच तर आम्ही मथुरा नगरामध्ये धनुर्या यज्ञाचं आयोजन केलं आहे. त्यासाठी देशोदेशीच्या राजा महाराजांना आमंत्रण दिलं आहे. प्रमुख अतिथी म्हणून श्री कृष्णाला गोकुळातून घेऊन येण्याची कामगिरी मी आपणास सांगत आहे. पण महाराज बाळी या कोवळ्या
जाणार तरी कुठे आपल्याला रस्ता पण दाखवणार अगं त्या वडिलांनी मावशीला हाक मार पाहू मारते हा मावशी मावशी ग झाली बाई गडगड झाली हात माझ्या कणी आली झाली बाई गडगड झाली हात माझ्या कणी आली बोल तुझे गाणी माझ्या पडले धरा बोल तुझे गाणी माझ्या पडले आले भेटीसाठी राहिले तुझ्या आले भेटीसाठी राधे तुझ्या Thank you.
काय नसलं काय सांगितलं पाहिजे. चला तर मग. हॅलो, हे पहा, बापू मुंडेकर यांच्यावर पित्याने बापूरावांचं नाव घेते, पत्नी या नात्याने. या बक्षीला त्याच्याचे नोंद म्हणून आम्हाला हे धन्यवाद. साग सुलगार हावरा पुरे करा नवान करा. साग सुलगार हावरा पुरे करा नवान करा. चला गिरा गिरा मिळाली जाऊ मधुर साग सुलगार हावरा पुरे करा नवान करा. भुलवी जगा
देवाचे आम्ही
देवा आम्हाला बोलवण्याचे कारण 16 शास्त्र 308 गोपिका मिळून थाटमाट करून मथुरेच्या बाजारी चालले आहेत. त्यांना पिंपळाच्या पारी अटक करण्याची कामगिरी आपल्यावर सोपवत आहे. ठीक आहे देवा, या पण येतो. अरे देवाने सांगितलेली कामगिरी माहिती आहे ना तुला? हा. करणार कोण म्हणजे तू आणि मी. हा माझ्यात काही जमणार नाही बघ. ज्यात जमणार नाही मला पण काय त्याला झेपणार नाही बघ. करणार कोण? करायला हवी. अरे आठवलं काय रे? माझ्या जोडीचा वाकडे आहे ना, हा. त्याला करून बघतो. हुशार आहे ना, एक नंबर. मग हात मारून घे. अरे वाकड्या, जरा जोरात. अरे वाकड्या, रे वाकड्या. अरे इकडे ये लवकर. अरे इकडे ये. मजा आहे. अरे ये लवकर. कामाचा आहे ना? कोण आल्यावर? त्याच्या हितेवर काहीतरी गोंधळ घाली. आल्या उभा फक्त. अले लाले सुदाम्या हाक मालिता अले लाले सुदाम्या हाक मालिता गुल चलिली कुंजवनाला गुल चलिली कुंजवनाला अब आलो ले मेरा आलो रे आलो तुला अरे माझी हाय हुकले. काय? माझी हाय हुकले. अरे गाय म्हण गाय. हाय हुकले. हाय ना बा गाय. हाय. अरे असं
हातात बोलतो हा काय म्हणतोस तरी का अरे ह्याचं काय झालं कशाचं कट्याचं कशाचं हत्याचं हा कतलं कशाचं हत्याचं हा. ह्याचं काय झालं काय झालं अरे मी आईच्या हातात होतो ना कुठं आईच्या हातात अरे हा. अरे आईच्या पोटात म्हणतोय तो हो, काय? मी आईच्या हातात होतो ना तेव्हा माझ्या आईन हातान हल्ला समजला काय हा याच्या पोटात होता ना हा. तेव्हा ह्याच्या आईशीने हातान खाल्ला हातान नाही रे मग अरे क्वाक 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 कोंबडी होमली हा. होमलीचं हातान हा. कोंबडीचं मटण माझ्या आई तुझे आहे हातान हल्ला अरे पण झालं काय तर कुणी त्याला विचारलं ना होमलीचं हातान कुणी गेला अरे चिल्या मुंडे कर माहितीये एक तिकडे बकले खातात कापतात हा बकले बघितले हा बकले थांबतात तुला कटातात बकले बकरे के साथ बकले कटातात बकरे के साथ में बकऱ्या के साथ त्यांना पाय किती असतात चार 2 असतात बकऱ्याला पाय किती असतात दोन कधीपासून व्हायला लागले त्याला असतात त्या नसतात मी कधी खाल्ली जात नाही केव्हा तुला तर वाटलं? फिर्यान काय केला काय केला चुकून माझ्या आईला ना कोंबडीचं म्हणून पाकल्याचं द्याला हा मग तर माझ्या आईने खाल्ला खाल्ला. खाल्ल्याबरोबर काय झालं काय झालं एवढं मोठं हकू होतं ना हकू तू काय सकू ए तू सकू सकू कुठं आहे ए! अरे ए! हा. हा हकू हकू अरे हडको म्हणतोय तो हकू हडकू हडकू आहे ना हा. अरे बा, सरळ म्हण हडकू हक्कू माझ्या आईन खाल्ला हा. माझ्या हास्यात हलागलं अरे हडकू खाल्ला कोणी माझ्या आईची मग तुझ्या ह्याच्यात अडकल कसा तुझ्या घशात अडकल कसा ए तेव्हा मी आईच्या हातात होतो ना पोटात होताच करा हा? पण काही तोंड पगलू नका बरोबर आहे काय हलोबर आहे काय हलोबर आहे कोण पकडून होता ए हा हा आईच्या हातात होता हा. हा तेव्हा तुला माहिती होतं काय तू फार पकडून आहेस हा. का काय हगलून आहेस तर थोपा थांबत नाही मग थोपा थांबत नाही तुझ्या आजीला समाज दिला मग काय हडू खायचं का नरम खायचं होता काय हडू खायचं का नरम खायचं मग काय नातूच लच्छा फुडके नाव दे का मला हक्कू माझ्या इथं आला म्हणून मी होबलाय माझे नावच होबले आहे बरोबर काय बरोबर अरे होय, बरोबर आहे. तू गपला तुला सांगतोय मी तू गपला ए हा, तुम्ही होगानी हा, मला हा. कशाला बोलवलं बोलवलेलं बोलवलं अरे बोलवलेलं मला हात तर हक्कू बरोबर अरे थंडत नाही का तुला कृष्णदेवांचं मोठं काम आहे तुला विचारलंय का धाकाच्याला खरं बोलतो कोण सांगणार आहे तुला काय येत नाही कोण सांगणार तुमची पोटात एवढी फुलं आले तुमची सांगणार तू आहे तू त्याला गपला हा. थांब फुलतं काय तर सांगू ना आता सांग लवकर कृष्णदेवांचं मोठं काम आहे आपल्या हप्पांचं मग अरे तो कोणतं हे हा. 16,308 गोपिकांचा मेला थोप आहे काय बाप आहे एकदम थोप कशा काय? थोला थतला हा थंताच्या हातला खरं नाही 16,308 गोपिकांचा मेळा ह्यांचा कोण मिळाला हे! अरे गोपिका गोकुळच्या गवळणी यांचा जमाव मध्ये आता जमाव हा त्यांना काय करायचं त्यांना चढवायचा त्यांना हलवायचे हलवायचे हा पण ते आहेत कुठे त्या बघ तिकडे येतात बोलू देत हा. पर्वत खेळले तिथनं माझा बैल पळाला दिसला तुम्हाला बैल बोलायला ते दगमन लई चेहर पळाला का नाही फुलं बदलय यांच्या मागणं माझी गाडी होती हा. पण यांनी काय केला नाही वाचवलं माझं नाव नाही काय बोलतोच काय माझा बैल पळाला हा कशात पळाला कशातलं शर्यत सोडून पळाला हे! शर्यत सोडून पळाला अरे पडू दे चल आता गवळणी अडवाय जाऊया होय नाही आहे? हाय मग त्याला हाक मार हाक मारतो मला काय माहिती आहे का नाही ना आहे ना? आहे ना? हाक मारतो. सूर्य
रिक्षा संघटना या रिक्षा संघटनेकडून पेंड्या सिदान आणि वाकड्या यांच्या भूमिकेकरिता 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसेच श्री अष्टविनायक कला क्रीडा मंडळ तलवडीतर्फे देऊळ श्री अष्टविनायक कला क्रीडा मंडळ तलवडीतर्फे देऊळ यांच्याकडे आतापर्यंत झालेल्या संपूर्ण कार्यक्रमाकरिता 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. तसेच कैलासवासी रमेश कोंडिवा झोरे आणि कैलासवासी चंद्रिकांत कोंडिवा झोरे यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू कुमार पार्थ प्रकाश झोरे व पूर्वा प्रकाश झोरे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमाकरिता 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्व बक्षिला त्यांच्या आमचे नवमंडळ मनस्य आभार आहे. धन्यवाद.
हे पहा ओमकार मुंडेकर यांच्याकडून आमच्या मावशीकरिता 101 रुपयाचा पारितोषिक आलंय. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं. ओमकार मुंडेकर. चालता चालता ठेच लागली, जोडवी माझी टचली. काय पण तपसू दे, आम्हाला काय घालायचं आहे? चालता चालता ठेच लागली, काय ठसकली? कुठली दोलवी? काय दोलवी येतात? काय जातात? अरे अगं तू त्या गपला काय गपल्या बायकांचा आपण ऐकायचं पुच्छेनी काय हातो काय आहेत तरी तिथे काय पण म्हणते ते दोन्ही तरी आहेत. हा भोंगलूवाली कुठली? चालता चालता ठेच लागली, जोडवी माझी टचली. ओंकाररावांबरोबर प्रेम करून आयुष्यात पहिल्यांदाच फसली. तसे हर्षद मुंडेकर यांच्याकडून देखील आमच्या मावशीकरिता 101 रुपयाचा पारितोषिक आलंय. तरी त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचं. हर्षद मुंडेकर. चाफ्याच्या फुलाला वास नाही, मनात प्रेमाची आस नाही. हर्षदराव, चाफ्याच्या फुलाला वास नाही, मनात प्रेमाची आस नाही, आणि माझ्यावर प्रेम करणं तुमच्या सारख्याला ध्यास नाही. धन्यवाद. गवळणी बघितलं ना? अरे अरे हागड्या गावलेली हक्कू हक्कू ह्या गवलनी त्याला थांब घेतो. ह्या गवलनी तू त्या पांड्या फुटू. अरे गवळ्यांच्या पोरी आहेत त्या, दही दूध लोणी खातात म्हणून त्या पांढऱ्या शुभ्र. आता त्या हवल्याच्या हैदूत होणी म्हणून त्या पांढऱ्या. हा काय कोणचं खातो? तुला कसं लागेल? का तुला छलम वाटते? कामाचं बघ, कामाचं बघ, कुठं फाली लावायचे? हा म्हणतो कामाचं. हा म्हणतो कामाचं बघ. त्याला अडवायचं आहे. त्यांच्यात एक शालिदान ती मावशी आहे बघ. कोण आहे? मावशी. म्हणजे माझ्या आईची बहीण पण आली आहे. पोरींची मावशी. मुलींची. अरे ह्या मग फुलतात
सांगायचं कोणी अरे ऐकायला जाऊ नये अरे म्हणून मी तुम्हाला कुठं देत नाही नको ठेव नको नेऊ म्हणजे सांगतोय तेवढंच कर तुम्ही मागापर्यंत बायकांचा ऐकावंय आपण पुढचे ना अरे होय होय काय होय का जाऊ तिला जाऊन विचार काय अगे मावशे म्हणलं बाईला अगं मावशीला पण ती बाई नाही ना विचार काय करायचं अगे मावशे हग ये मावशे अगं ये हग ये अगं ये अगं ये हग ये काय म्हणतोय अरे हा सांगतो हग ये मावशे तू सांगतोस हग ये तुला येत तसंच तू बोल. येत तर मग तुला कोणी बोलायला सांगत नाही काय मध्ये होय? हा थांबतोय ना काय करायचं अगे मावशे मग कधी थांबत असताना परतच काय सांगतो थांबत काय सांगतो फुलत सांगायचं तू आलेली कुठून तू आलेली होतो मी का जायची कुठं आणि हगो हे सावकाश सावकाश बोल. बोल अगं काय ठोका अगं हगो तुला जमत कसं जा. जमत जसं पण सावकाश बोल. ठोका काय सांगायचं अबे मावशी हा तुम्ही आलेल्या कुठून आणि तुला नाही माहिती कुठला कुठं आलेल्या कुठं? मावती हो. आपल्या टेम्पूत नाही विद्यार्थीला विचारतो मी काय घाबरतोय काय घाबरतोय मी मला काय माहिती विचारतो काय विचारायचं आहे अगे मावशे सारखं सारखं जर किती खात वंच झाली अरे किती आहे हॅलो ए जा विचार का मागे कोणतरी हलवतोय का? हॅलो जरा थांब. हे पहा सिद्धेश मुंडेकर याचकडून देखील मावशीने नाव घेण्याकरिता 101 रुपयाचा पारितोषिक आणलंय तरी मावशीने त्यांचं नाव घ्यायचं सिद्धेश मुंडेकर काचेच्या ग्लास मध्ये ठेवला होता कोकम सरबत हा काचेच्या ग्लास मध्ये ठेवला होता कोकम सरबत आणि सिद्धेशरावांशिवाय मला नाही करमत धन्यवाद अरे हे मावती आहे ना अरे लय वाट लावणारे तुझी बनवून बघितली होती आणि आता परवा ह्याची बनवली होती अरे माझं वाचवला लावला नाही काय प्रेमावली वल्ल ग तुझं आता मन वल्ल ग गद्दारी करून तुझं म्हणते गद्दार मला वाखला काय लावते यानं बापूला लावला खऱ्या गाण्यात माझा तू राहते काय करतो ठगला लावते अरे ठगला लावते का अरे विचार तिला काय विचार काय विचारायचं आहे आधी तुम्ही जायचं अरे कुठं? थाट वरचे क विचारतो विचारतो तरी पण एकदा आता थिल्या सांगितलंय म्हणून विचारतो म्हणायचं विचारलं काय विचारायचं आहे आलेली कुठून खायचं ऐकू तुमची हक ये समजतंय अरे हिला हक ये लगेच थांबत अरे हा उगाच सांगतो हक ये हक ये लगेच आली हक हक ये मावशे काय रे हक तुम्ही आलेल्या का कुठून आणि जाणार का कुठे अरे मेले आम्ही आलेल्या गोकुळातून जाणार मथुरेला खोप आहे आलेल्या गोखल्यात नाही जाणार मुक्तीच्या मागावर आलेल्या गोकुळातून जायच्या मथुरेला मथुरेला मग? मला तर मुक्तीच्या मागावर जाणार की. तुम्हाला काय वाटलं तिला सांग काय सांगू रस्ता बंद आहे हगलं मी मग हगलं मी सांगायचं मग तुम्ही काय हगलं तूच सांगायचंय मी तुमची मेलेलो पोता फुलाले खाऊन खाऊ सांगायचं फक्त विचार रे विचारतो ये म्हणजे काय करतो विचारतो ए माझे मथुरीचा रस्ता बंद आहे हगला ना बरोबर ठरव मथुरीचा ठरवा लता पलपली झाला एवढं पाहिजे आता अरे मेले आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ तुझ्या त्याला हे दोन थोबं उभं केलेलं आहे अरे म्हणतात तरी कोण आम्ही श्रीकृष्ण देवाच्या थंगतीच आहे हा. हा हे द्या हा तू द्या
आणि मी होबल्या हे तुझ्याकडे कांदा शिल्लक नाही कायदा कायदा आपली ओळख हाय मग हाय म्हणून सांग कोणला मावशीला काय सांगू हाय म्हणून नक्की हा. ए मावशे काय रे अगं हो अरे मेरे काय आहे कायदा कायदा आहे सांग लवकर चांगला बाल त्याला फुले ये आता काय झालं मावशे काय रे? तुम्ही मथुरीच्या बाजारात अरे आल्यावर हो तो अवघड घात आहे ना तो ह्या महान बियाणं कुठं आणली ना अरे मेरे माझं ह्या महान बियाणं हा. तर अवघड घात चल अरे मग काय पण या महान बियाणं कधीच या अरे मेले कोरोनातला आहे बघ लोक तुमचा झालं हे अरे ह्या पोर कोरोनातला आहे अरे मग आपण वाट नाही घेतलेला आहे आता गेला कोरोनात गेला. मावशी, काय रे कोरोनातलं बरोबर हा. पण एवढंच कसा अरे मेल्या कोरोनात घराच्या बाहेर जायचं नव्हतं बघ हा, हा. तेव्हा ते तेवढंच राहिलंय हा मध्ये ह्या घराच्या बाहेर जायचं नाही ना हा. तेव्हा यानं कुरकुले खाल्लेलं नाही कुरकुले पुरा उंची होती तेव्हा त्या एवढंच झालं मग ते ह्या मला पचलं पण ह्या मागायने हे मागले की नाही हा. लागताव का हे लांबल्यातला बासमती तांदूळ कुठं आणलेला अरे मेल्या त्या- ह्या थकल्या तुझ्या अरे हो मेल्या मला एकावर एक असं 7 पोरी झाल्या पावटी किती बच्चा एकावर एक मग खालची चिमट काय बोलतो अरे एकावर एक म्हणजे एकावर एक ठेवली मावची काय म्हणाली काय म्हणाली? मला एकावर एक 7 पुरी हा. मग खालची तर पितलं नाही वाईट अरे तशा नव मग? एका मागून ये एका एका वर्षाच्या गॅपनी झाले या सगळ्या एका वर्षाच्या गॅपच्या अरे हो हॅलो हे पहा समीर मुंडेकर यांकडून मावशीने नाव घेण्याकरिता 101 रुपयाचा पारितोषिक आलाय तरी मावशीने त्यांचं नाव घ्यायचं समीर मुंडेकर पलवाचं लांबल्याचं गे लांबल्याचं मेंढ्या ए! तुम्ही कुठे बघता शायनिंग मारता शायनिंग मारता मेंढ्या नीट कान देऊ नाही हा लांबल्याचं गे लांबलो खणखण कुठली मनमन माती मना मातीच्या उभारल्या भिंती सितारले खांब वाट लावला. आकाबाईच्या पाठी सासूबाईच्या पोटी जलमले राम हा. राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं 32 पाने 32 सुपाऱ्या 32 पानांना लावला चुना तू थकलेलाच लावलाय तुला पिढ्या बोलू कशी पायात पंजन चालू कशी गळ्यात लंदन वाकू कशी ताडताडाचं झाड वाढायचं मूल आईचं लेख ज्या गोष्टींची होणार असतो रे मी समीर रावांची प्रथमेश मुंडेकर याचकडून देखील मावशीने नाव घेण्याकरिता 101 रुपयाचा पारितोषिक आलाय तरी मावशीने त्यांचं नाव घ्यायचं प्रथमेश मुंडेकर साडी घालते फॅशनची पदर घेते साधा काय घालायचं तर घाल पण एकदा पुन्हा करून मागणी गेलो हो वेंद्या, हा. साडी घालते फॅशनची पदर घेते साधा हा. प्रथमेशराव माझे कृष्ण आणि मी त्यांची राधा तसेच भावेश मुंडेकर यांचकडून देखील मावशीने नाव घेण्याकरिता 51 रुपयाचा पारितोषिक आलाय तरी मावशीने त्यांचं नाव घ्यायचं भावेश मुंडेकर फेसबुक वरती ओळख झाली व्हॉट्सअपला प्रेम जुळे काय वेंद्या, हा. नीट आहे फेसबुक वरती ओळख झाली व्हॉट्सअपला प्रेम जुळे फेसबुक वर फेस काढला नाही फेसबुक वर फेस काढतात बोला झाली फेसबुक वर ओळख झाली व्हॉट्सअपला प्रेम जुळे हा. भावेशराव बिनकामाचे लग्न झाल्यावर कळले हा हे काय झालं का Oh
आमच्या कायद्याने या ठिकाणी तुला बसावं लागेल. लगेच थांबतो. हे माझे आमच्या कायद्याप्रमाणे तुम्हाला इथं बसलं पाहिजे. अगं पोरीनं आपण याचा कायद्याने नाही थोडा वेळ समजावून बसूया. कशा पण बसा, पण फटाफट बसा. बदल काल. जा जाऊया. चला चला. काय करणार आपण पेंद्या सूर्यमनला सांगितलेली कामगिरी अजून अपूर्ण दिसत आहे. आपणच जाऊन विचारलेलं बरं. अगं हे गवळणी तुम्ही आलेला कुठून आणि जायचं कुठे? मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. श्रीकृष्ण भगवान मग राधे कसे असतात? राधे हा आठवा अवतार तुझ्यासाठी धारण केलाय. ऐक ना मग राधे. देवकी मातेच्या उदरा यशोदे मायेच्या बदला. देवकी मातेच्या उदरा यशोदे मायेच्या बदला. वाढलो मी गोकुळात नंदाचा नंदलाला Thank you.
पासून आवळा यापेक्षा आशीर्वाद वेगळे नाही. बघा तुला हृदय राधे Oh,